isomerism. Okay, so we will see what is isomerism. What is the isomerism of organic compound? Introduction is given here. What is actually the isomerism is? The compounds which has the same molecular formula, the compounds having same molecular formula but different physical or chemical property due to different structure are known as isomers and phenomena is known as isomerism. डेफिनेशन दिली इथे कशाची? आयसोमरची पण दिली आहे आणि आयसोमेरिझमची पण दिली आहे. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोमर? द कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला means same elemental composition but the different physico-chemical properties are known as isomers. Iso means same. What is mean by iso? Iso म्हणजे काय हो? तर iso म्हणजे iso सॉरी आयसो असा शब्द वापरला नाही तर आयसो म्हणजे काय? सेम. सेम काय सेम आहे याच्यामध्ये? मॉलिक्युलर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आयसोमर. मर means what? The molecular composition or molecular elemental composition, isomer. ओके, सो आणि त्यामुळे जे काही फिनोमिना आपल्याला दिसतो त्या फिनोमिनाला म्हटलेलं आहे त्यांनी आयसोमेरिझम. काय म्हटलेलं आहे? आयसोमेरिझम. As isomers are having same formula but they differ in the physico-chemical properties, this is due to their different modes of arrangements of atom within the molecule. फिजिकल केमिकल प्रॉपर्टी डिफरंट का असतात? कारण त्यांची जी अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट ऑफ ऍटम, ही कशी असते? डिफरंट. अरेंजमेंट ऑफ ऍटम कशी असते? डिफरंट. स्ट्रक्चर वेगळं असतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असला तरी काय असतं? डिफरंट स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगवेगळी असते. सो त्यामुळं डिफरन्स येतो. डिफर इन देअर फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टीज. सो 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाच्या आहेत. आयसोमेरिझमच्या बाबतीत पहिली गोष्ट डेफिनेशन ऑफ आयसोमर. व्हॉट इज आयसोमर? कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट physical and chemical properties due to different structure is known as isomer. This is the definition of isomer. The phenomena shown by the isomer is known as isomerism. नुसती आयसोमेरिझम ची डेफिनेशन विचारली तर हे सगळंच लिहावं लागेल. आणि ह्या डिफरंट फिजिको केमिकल प्रॉपर्टी का असतात त्याचं कारण काय? तर अरेंजमेंट ऑफ ऍटम इन द मॉलिक्युल ही कशी असते? डिफरंट असते. आता ह्या आयसोमेरिझमचं पुढे काय दिलेलं आहे आपल्याला? त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? क्लासिफिकेशन. वी विल सी दॅट. क्लासिफिकेशन आयसोमेरिझम. ह्या आयसोमेरिझमचे 2 प्रकार. आयसोमेरिझम किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा आहे. कसा आहे बघा. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. काय आहे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि एक आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. Structural isomerism and stereoisomerism. This is the classification of isomerism. Means types of isomerisms. Structural isomerism and stereoisomerism. So in stereoisomerism there are again 2 types. That is geometrical isomerism and optical isomerism. So for your first semester, for your theory syllabus, there is an explanation regarding structural isomerism only. सो आपल्याला सिलेबस नुसार जर पाहायला झालं आपल्याला पुढे हे पण टाईप आहेत. पुढे तुम्ही जेव्हा पुढे केमिस्ट्री मध्ये शिकाल त्यावेळेस तुम्हाला ह्याची पण तुम्हाला स्टडी आहे. कशाची? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम वगैरे वगैरे. याची पण कदाचित तुम्ही आधी पण केलेली असेल 11वी-12वी. परंतु या सेमिस्टरला पर्टिक्युलरली सेकंड सेमिस्टरला तुम्हाला काय कुठला आयसोमेरिझम आहे बेसिकली दिलेला सिलेबस मध्ये? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ह्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझमच्या 6 टाईप आहेत.
किती टाइप येतं? 6. 6 टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स? 6 टाइप्स. सी हियर. 6 टाइप्स. किती टाइप येतं? 6 टाइप. आता कुठले कुठले आहेत त्या 6 टाइप इथे दिलेत बघा. आणि याच्यावरती तुम्हाला लॉग आन्सर क्वेश्चन विचारला जातो. 10 मार्कासाठी क्वेश्चन विचारतात की डिफाइन आयसोमेरिझम, गिव्ह इट्स टाइप अँड एक्सप्लेन इन डिटेल द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम और टाइप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्यामध्ये मग चेन आयसोमेरिझम आहे, रिंग चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड tautomerism. Along with example, you have to explain this particular all types in the structural isomerism. What is chain isomerism? What is ring? What is positional? What is functional? What is meta? What is taut? Okay. So we will see all these six types in today's lecture. Okay. आपण काय करूया आज? आता हे सगळेच्या सगळे 6 टाइप बघूया. What are the types of structural isomerism or what is actually the structural isomerism? So we have to study this particular point, that is structural isomerism and types of structural isomerism or types of structural isomers. Okay, so we will see that. See here. What is structural isomerism? If a compounds with the same molecular formula have their atoms attached in different orders, they have different structures and are said to be structural isomerism. Same molecular formula, different structures. काय लक्षात ठेवायचं इथे? एवढंच लक्षात ठेवायचं. काय? Compounds with, लिहून देतो तुम्हाला. Okay. Compounds with same molecular formula but different structures. Okay. Compounds having same molecular formula but different structures. Different but different structures are known as structural isomers of each other. आता याच्यामध्ये 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे चेन आयसोमेरिझम. फर्स्ट टाइप काय आहे? चेन आयसोमेरिझम. कशाला म्हणतात चेन आयसोमेरिझम? Chain isomers are having the same molecular formula but differ in the order in which the carbon atom is bonded to each other. Okay. Example दिलंय. N-butane आणि isobutane. Molecular formula दोन्हींचा सेम आहे, ब्युटेनच आहे. काय फॉर्म्युला? C4H10. परंतु N-butane बघा, चेन कशी तयार झाली? ही स्ट्रेट चेन आहे आणि ही कशी आहे? ही आहे ब्रांच चेन. सो N-butane आणि isobutane हे जे एक्झाम्पल दिले. ओके. बॉइलिंग पॉइंट पण वेगवेगळा आहे दोन्हींचा. ओके. एकाचा 0 डिग्री सेल्सिअस, एकाचा 12 डिग्री सेल्सिअस आहे. सो प्रॉपर्टी चेंज झाली. फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट चेंज झाली. लक्षात आलं? कशामुळे चेंज झाली? कारण स्ट्रक्चरल अरेंजमेंट चेंज झाली. काय चेंज झाली? तर जी चेन अरेंजमेंट आहे तिची चेन, तिची एक स्ट्रेट चेन आहे, दुसरी आहे ब्रांच चेन. स्ट्रेट चेन कुणाची आहे? N-butane. ब्रांच चेन कुणाची आहे? Isobutane. Along with structure, you have to remember these examples. Structural isomer. सेकंड एक्झाम्पल दिलंय त्यांनी चेन आयसोमेरिझमचं. N-pentane, isopentane, neopentane. Okay. N-pentane having boiling point. N-pentane is having boiling point 36 degree Celsius. Isopentane is having boiling point 28 degree Celsius and neopentane is having boiling point 9.5 degree Celsius. Means त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. त्याच पद्धतीने केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा काय आहेत? डिफरंट आहेत. परंतु त्यांचा जो फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10 हा कसा आहे?
सेम. मग आता हे बॉइलिंग पॉइंट का चेंज झाले, त्याचं कारण काय, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन वेगवेगळे बॉइलिंग पॉइंट का आहेत त्याचं कारण त्याच्यामध्ये आयसोमेरिझम फॉर्म होतो. कसा आयसोमेरिझम फॉर्म होतो, चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम कशाची टाइप आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द चेन आयसोमेरिझम. डिफरंट चेन अरेंजमेंट्स असं तुम्ही एका वाक्यात लक्षात त्याला ठेवू शकता. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द चेन आयसोमेरिझम. व्हॉट इज नेक्स्ट, we will see. रिंग चेन आयसोमेरिझम, याला काय म्हणतात, रिंग चेन आयसोमेरिझम. सेकंड टाइप रिंग चेन आयसोमेरिझम मध्ये काय हो, तर this type of isomerism is shown by the compounds having same number of carbon atom but differ in their linking pattern. One is open chain, one is closed chain. One butene. Okay, so one butene is having boiling point 9.5 degrees Celsius. Butene, ENE, alkene आहे तो, अनसॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट, बॉइलिंग पॉइंट आहे त्याचा 9.5 डिग्री सेल्सिअस. वन ब्युटीन. ओके, व्हॉट इज दिस, वन ब्युटीन. वन ब्युटीन, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट 9.5 डिग्री सेल्सिअस. तर सायक्लोब्युटेन. ओके, सायक्लोब्युटेन. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त अरेंजमेंट बघा, याची ओपन चेन आहे, याची क्लोज चेन. सो लिंकिंग पॅटर्न वेगळा आहे, म्हणजे लिंक एकमेकाला कसे झालेत कार्बन ऍटम, पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट वेगळा झाला 12.5 डिग्री सेल्सिअस. ओके, सायक्लोब्युटेन अँड वन ब्युटीन आर द रिंग चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. हे दोन्ही काय आहेत, एकमेकांचे रिंग चेन आयसोमर्स आपण त्यांना म्हणू शकतो. एकाच रिंग आहे दुसऱ्याच चेन आहे, मॉलिक्युलर कंपोजिशन सेम आहे, त्याला म्हणायचं रिंग चेन आयसोमर्स. ओके, so this is second and most important type. What is next, पोझिशनल आयसोमर्स. पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणची असते बघा. What is positional isomerism? The structural isomers see, the structural isomers having same carbon skeleton and belong to the same homologous series. Homologous series आपण पाहिलेली, same homologous series, but differ in the position of functional group. काय याच्यामध्ये डिफरन्स आहे, differ in the position of functional group. फंक्शनल ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी असतो. आता एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय, क्लोरोप्रोपेन, दॅट इज C3H7Cl, क्लोरोप्रोपेन. आता क्लोरीन कुठे अटॅच झालं त्याच्यावर डिपेंडंट आहे. वन क्लोरोप्रोपेन, इथं कार्बन नंबर 1 ला अटॅच झालाय, दाखवतो तुम्हाला. 1 2 3, दॅट इज वन क्लोरोप्रोपेन. आता इथे बघा 1 2 3, it is 2 chloropropane. This is 1 chloropropane. बॉइलिंग पॉइंट दोन्हींचे वेगवेगळे, याचा 46.6, याचा 35 डिग्री सेल्सिअस. सो का बरं वेगवेगळे, कारण पोझिशन चेंज झाली फंक्शनल ग्रुपची. ओके, किंवा हा जो सबस्टिट्यूटेड हॅलोजन आहे याची पोझिशन सुद्धा काय झाली म्हणता येईल आपल्याला, चेंज झाली म्हणता येईल. हा जो हॅलोजन आहे Cl, याची पोझिशन चेंज झाली, त्यामुळं आयसोमर्स तयार झाले. तिथं याला म्हणायचं पोझिशनल आयसोमेरिझम. पोझिशन चेंज झाल्यानंतर तयार होणारा फिनोमेना, दॅट इज नथिंग बट द पोझिशनल आयसोमेरिझम. विल सी द नेक्स्ट टाइप or next example of, yes, next type, functional group isomerism. What is functional group isomerism? The structural isomers, the structural isomers have the same molecular formula. हे सगळ्यात कॉमनच आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, बट बिलॉंग टू द डिफरंट होमोलॉगस सिरीज. डिफरंट होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, पॅरेंट वेगवेगळा आहे किंवा होमोलॉगस सिरीज वेगवेगळी, एकाचं मिथेन असेल, दुसऱ्याची इथेन असेल, तिसऱ्याची प्रोपेन असेल, असं पण असेल. दे डिफर इन द नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप. याच्यात फरक काय होतो, डिफरन्स कशात असतो,
फंक्शनल ग्रुप डिफरंट आणि होमोलॉगस सिरीज पण काय आहे डिफरंट. फॉर्म्युला अल्कोहोल अँड इथर बघा, फॉर्म्युला बघा C2H6O दोन्हीचा फॉर्म्युला सेम आहे. आता मिथॉक्सी मिथेन is an ether and exists as a gas and has been used as an aerosol propellant in the refrigerant. रेफ्रिजरेटर मध्ये एरोझोल प्रोपेलंट म्हणून याला वापरतो किंवा रेफ्रिजरंट म्हणून वापरतो. ओके, काय त्याचं नाव मिथॉक्सी मिथेन. मिथ हे मिथिल ग्रुप इथे बघा, मिथ ऑक्सी ऑक्सिजन आणि हा पुन्हा काय आला मिथेन. ROR कुठला ग्रुप आला इथं ROR म्हणजे हा काय झाला इथर. ओके, दिस इज अ इथर. एक्झाम्पल आता त्याची स्टेट आहे गॅस, गॅसियस स्टेट मध्ये आहे तो. बॉइलिंग पॉइंट 25 डिग्री सेल्सिअस. आता याचाच दुसरा आयसोमर CH3CH2OH दॅट इज इथेनॉल. आता बघा होमोलॉगस सिरीज चेंज झाली, इथे मिथेन होती, इथे काय होते मिथ, इथे काय आलं इथ. ओके, बाकी फॉर्म्युला सेम आहे परंतु होमोलॉगस सिरीज चेंज झाली, फंक्शनल ग्रुप चेंज झाला. इथे कुठला होता इथर, आता इथे कुठला आलाय इथेनॉल इज अल्कोहोल, म्हणजे फंक्शनल ग्रुप पण चेंज झाला. So when homologous series changes, functional group also changes, but the molecular formula is same. The isomerism is known as functional group isomerism. काय म्हटलं जातं functional group isomerism. कळालंय? So this is the next type, that is functional group isomerism. आता पुढे आपण पाहणार आहोत नेक्स्ट टाइप. ओके, आणखीन काही एक्झाम्पल दिले त्यांनी. प्रोपेनल प्रोपेनोन, एकाचा अल्डिहाइडिक ग्रुप आहे दुसऱ्याचा कीटोनिक ग्रुप आहे C3H6O. बॉइलिंग पॉइंट दोघांचा वेगवेगळा आहे. तिसरं एक्झाम्पल आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर, एकमेकांचे कुठल्या आयसोमर आहेत हे फंक्शनल आयसोमर आहेत किंवा फंक्शनल ग्रुप आयसोमर्स आहेत. प्रोपेनॉइक ऍसिड मिथिल इथेनॉएट अँड इथिल मिथेनॉएट तिघही जण एकमेकांचे काय आहेत फंक्शनल ग्रुप आयसोमर आहेत C3H6O2 दोघांचा फॉर्म्युला. ओके, सो याच्यातले एक्झाम्पल निदान आपण दोन तरी एक्झाम्पल चांगले लक्षात ठेवले पाहिजेत. त्यानंतर पुढे मेटामेरिझम आहे. मेटामेरिझम मध्ये काय होतं, ड्यू टू द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ऍटम्स ऑन बोथ साइड्स ऑफ द फंक्शनल ग्रुप दिस टाइप ऑफ आयसोमेरिझम ऑकर. नेहमी लक्षात ठेवायचं मेटामेरिझम म्हणजे काय. व्हॉट इज मेटामेरिझम? सी हियर, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ऍटम्स ऑन बोथ साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. कार्बन ऍटमचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होणे कुणाच्या आजूबाजूला फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला, त्यातून जो आयसोमेरिझम ऑकर होतो त्याला म्हटलेलं आहे इथे मेटामेरिझम. काय म्हटलं इथे मेटामेरिझम. एक्झाम्पल दिले त्यांनी डाय इथिल अमाइन. आता बघा दोन्हीकडे इथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप आहे, हे आहे अमाइन आणि मिथिल प्रोपिल अमाइन. आता इकडे मिथिल आहे, इकडे काय प्रोपिल आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H11N. मात्र इथे काय जाहीर झालं, इकडून एक वेगळा काय अटॅच झाला कार्बन ऍटम, इथे म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं कार्बन ऍटमचं, इथे इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं, इथे अनइक्वल झालं. डायमिथिल अमाइन झाला त्याच्यामुळे इथे काय तयार झालं मिथिल प्रोपिल अमाइन. सो दिस इज द क्लासिकल एक्झाम्पल ऑफ मेटामेरिझम. बॉइलिंग पॉइंट दोन्हीचा 56 आणि 62 वेगवेगळा आहे, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी वेगवेगळी. नेक्स्ट, इथर्स हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. त्याच्यामध्ये डायइथिल इथर आणि मिथिल प्रोपिल इथर. छान, सेम एक्झाम्पल, फक्त इथे फंक्शनल ग्रुप चेंज झाला. वरती काय होता अमाइन होता, खाली काय तयार झाला इथर, इथर तयार झाला. फॉर्म्युला C4H10O. ओके, सो बॉइलिंग पॉइंट दोघांचा पण वेगवेगळा आहे. इथं 34.6 आहे डायइथिल इथरचा, मिथिल प्रोपिल इथरचा आहे 38.9. ओके, सो दीज आर द मेटामर्स ऑफ इच अदर. आता लास्ट माझ्या मते एक टाइप राहिली असेल, टॉटोमेरिझम. व्हॉट इज टॉटोमेरिझम? दिस इज अ स्पेशल टाइप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. टॉटोमेरिझम काय आहे? स्पेशल टाइप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. काय होतं याच्यामध्ये? याच्यात असं होतं, इन विच आयसोमर्स आर इन द डायनामिक इक्विलिब्रियम विथ इच अदर. हे आयसोमर एकमेकांसोबत इक्विलिब्रियम मध्ये असतात. डायनामिक
equilibrium isomers are in dynamic equilibrium with each other. For example, ethyl acetoacetate has two forms at room temperature. The mixture contains keto form approximately 93% and enol form approximately 6%. मिक्सचर मध्ये ऑकर होतात, एकामध्ये कीटो फॉर्म असतो, दुसऱ्यामध्ये इनॉल फॉर्म असतो. तर बघा स्पेशल टाइप आहे, इक्विलिब्रियम मध्ये असतात, काही पर्सेंट मध्ये एक फॉर्म आणि काही पर्सेंट मध्ये दुसरा फॉर्म. आता इथे कीटो फॉर्म आहे, कीटो म्हणजे सी डबल बॉन्ड O. ओके, हा कीटो फॉर्म दिसतोय. किती टक्के येतो कीटो फॉर्म? 93%. हा इथिल ऍसिटोएसिटेट 93%. इथिल ऍसिटोएसिटेट बाकी सगळं सेम आहे, फक्त आता इथे OH आलं, इथे डबल बॉन्ड O, एक डबल बॉन्ड O आला आणि एक आलं OH, त्याला म्हणायचं इनॉल. हा सो कीटो फॉर्म आहे, इनॉल फॉर्म. आता हा किती पर्सेंट आहे? हा 6%च आहे, परंतु याचं स्ट्रक्चर वेगळं आहे ना. तर याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? बॉइलिंग पॉईंट एकच आहे, 180.8, परंतु फॉर्म वेगवेगळा आहे. कीटो फॉर्म वेगळा आहे, इनॉल फॉर्म वेगळा आहे. हा जनरली इथिल ऍसिटोएसिटेटचं बॉइलिंग पॉईंट त्यांनी दिला 180.8. ओके, सो दिस इज द लास्ट टाइप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, दॅट इज टॉटोमेरिझम. त्याला काय म्हणायचं आहे? टॉटोमेरिझम. So likewise we have classified the structural isomerism in the 6 types. Okay, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम 6 टाइप मध्ये पाहिला. कुठल्या कुठल्या टाइप मध्ये? टॉटोमेरिझम पाहिला. ओके, त्याच्या आधी काय पाहिला? मेटामेरिझम, त्याच्या आधी फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, त्याच्या आधी पोझिशनल आयसोमेरिझम, रिंग चेन आयसोमेरिझम आणि चेन आयसोमेरिझम. सो एवढ्या टाइप आपल्याला ह्या लक्षात ठेवायच्या: चेन, रिंग चेन, पोझिशनल, फंक्शनल, मेटा अँड टॉटो. सो दिस इज अप टू द एक्सप्लेनेशन ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. कशाचं एक्सप्लेनेशन आहे?